इराण आणि इस्रायल दरम्यान सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद आता भंडाऱ्याच्या कृषी क्षेत्रावर उमटू लागलेत। आखाती देशांमध्ये होणारी भाजीपाल्याची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली। परदेशामध्ये जाणारा माल स्थानिक बाजारपेठेतच अडकून पडल्यानं दरात मोठी घसरण झाली आहे। भंडारा भाजी मार्केट इथून दररोज 15 ते 20 टन उच्च दर्जाची भेंडी केवळ आखाती देशात निर्यात केली जाते। मात्र मागील आठवडाभरापासून युद्धामुळे विमानांची उड्डाणं आणि समुद्री मार्गावरील वाहतुकीवर निर्बंध आल्यानं ही निर्यात थांबलेली आहे। युद्धामुळे निर्माण झालेल्या भीतीपोटी ट्रान्सपोर्ट व्यावसायिक लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी गाड्या बाहेर काढण्यास कचरतायत। परिणामी वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली। युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे भंडारा जिल्ह्यामध्ये भाजीपाला या पिकावर मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे। भंडाऱ्याच्या कृषी क्षेत्रावर याचा फटका उमटू लागला आहे। या आंतरराष्ट्रीय संघर्षामुळे आखाती देशामध्ये होणारी भाजीपाल्याची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे। त्याचा फटका थेट जिल्ह्यातील शेतकरी कष्टकरी लोकांना बसलेला आहे। परदेशात जाणारा माल स्थानिक बाजारपेठेत अडकून पडल्याने मोठी घसरण आलेली आहे। उत्पादकाचे आर्थिक कणा मोडण्याची भीती आता निर्माण झालेली आहे। भंडारा येथील महात्मा ज्योतिबा फुले सब्जी मार्केट हे विदर्भातील एकमेव केंद्र असून येथून दररोज 15 ते 20 टन उच्च दराची निर्यात होते। त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फटका मोठ्या प्रमाणात बसला असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत बोलण्याकरिता शेतकरी आणि मोठे व्यापारी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। भाऊ, जागतिक स्तरावर युद्धजन्य परिस्थिती आहे, याचा फटका कसा बसला? जागतिक स्तरावर हा युद्ध सुरू आहे। या युद्धामुळे आपल्या जिल्ह्याच्या शेतकऱ्याला भरपूर फरक पडलेला आहे। या जिल्ह्याचा माल इम्पोर्ट एक्सपोर्ट होऊन शना जो एअरपोर्ट आताच्या सुविधा व्यवस्था बंद झाली आहे। जे विदेशात आपला जो माल जात होता तो माल पूर्णपणे एअरपोर्ट जे व्यवस्था आहे, जलस्तर जे व्यवस्था हे बंद पडल्यामुळे भंडारा जिल्ह्याच्या शेतकऱ्याचा माल कुठेही जात नाही आहे। याच्यामुळे आज भंडारा जिल्ह्याच्या शेतकऱ्याच्या शेतमालाला एवढा कमी भाव मिळत आहे। जो माल पडलेला आहे, आपण इकडे काढले आहेत, लौकी आहे, भेंडी आहे, हे सगळं माल बाहेर एक्सपोर्ट इम्पोर्ट होत होता, आज बंद झाला असल्यामुळे आज आपल्या जिल्ह्याच्या शेतकऱ्याला आर्थिक परिस्थिती आर्थिक संकट पडलेलं आहे। ह्या संकट सावरण्याकरिता कुठेही हा युद्ध थांबलेला पाहिजे, हे आपल्या शेतकऱ्याची नम्रपणे कडकडाची विनंती आहे। नक्कीच जागतिक स्तरावरील हे युद्ध थांबलेले पाहिजे, त्यामुळे शेतकऱ्यांना च्या मालाला योग्य त्याप्रमाणे भाव मिळेल आणि त्यामुळे शेतकरी हा सुजलाम सुफलाम होईल। अन्यथा शेतकरी आणखी आर्थिक संकटामध्ये बसेल, याचा फटका होईल असे शेतकऱ्यांनी व्यक्त केलेले आहे। अक्षय खोबरागडे, पुढारी न्यूज, भंडारा।